वार्तांकन रोखठोक बातमी. सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अत्यंत धाडसी आणि तत्पर कामगिरी करत एका गंभीर जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात पर्दाफाश केलाय. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत चोरीला गेलेले 1,37,000 रुपये सोन्याचे दागिने हस्तगत केले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकानं तातडीनं तपासाची चक्र फिरवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकानं सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर परिसरात संशयित इसमाचा शोध घेतला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पथकानं शिताफीनं ताब्यात घेतले. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सलगरे वस्ती परिसरात एका वृद्ध महिलेला झोपेत असताना अज्ञात इसमानं मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीनं चोरून नेले होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं. या प्रकरणी सलगरे वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेला तातडीनं तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पकडलेल्या आरोपीचं नाव शकील उडाशा भोसले, वय वर्ष 20, राहणार कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असल्याचं निष्पन्न झाले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी आणि कर्णफुले मिळून आले. कसून चौकशी केली असता त्यानं आपले साथीदार पक्षा काळे आणि इतरांच्या मदतीनं या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच 3 महिन्यांपूर्वी बेलाटी मंगळवेढा महामार्गावर घडलेल्या अशाच प्रकारच्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातही आपला सहभाग असल्याची धक्कादायक माहिती त्यानं दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 13.3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, अंकुश भोसले, शैलेश बुगड, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, काशीनाथ वागे, आबा साळवे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, चालक बाळू काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगर वस्ती पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे, वय 75 वर्षे, ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले. त्या दरम्यान काही धारदार वस्तूंनी, धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशामुळे आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी बाजारामध्ये येण्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असतं त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्याचबरोबर नमूद आरोपीकडे अजून कौशलपूर्ण तपास केला असता यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचा एक जबरी चोरीचा गुन्हा सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतच बेलाटी गाव या ठिकाणी केला होता. त्या संदर्भात जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यात गेलेल्या 2 गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे. आरोपीचं नाव आहे शकील उडाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातले आरोपी आहे. इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार तसेच
DCP HQ गौरासन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.